आता भेटू आपण घरच्यांना 15 दिवसांनी. बाय बाय. बाय बाय. कौतुक वाटतं वरचं. आज 3रं वर्ष आहे वारीचं. वरनी अशीच अखंड वारी करत राहावी हा आमचा आशीर्वाद आहे त्याला. अशीच वारी अखंड होणार आहे. आणि चला येतो जाऊ आपण. आता वाजून बरोबर 5ला 5 मिनिटं कमी केंद्र जातोय. पहिलं मंदिर जाऊन पाया पडतो मी आता. अशा प्रकारे आपण पुणे छावणीमध्ये एंटर केले. भाऊजर इथं गडी घालतोय. सुरुवात झालेली आहे वारीची. आणि तिथं साहेबांशी जरा मी बोलत त्यांचा नंबर वगैरे घेतला. आणि ते पंढरपूरचे होते राहुल नामदेव म्हणून. आता निघू आपल्या दिंडीसाठी. महाराजांचं दर्शन घ्या. तर बघा आत्ता बरोबर 6 वाजलेत. आणि आम्हाला वाटतं 6 वाजले म्हणजे पालखी निघाली असणार आहे. आणि हे आमचे 1 दिवसावाले ना तुम्ही सगळे. हे 1 दिवसावाले वारकरी आहेत. नंतर येणार आहेत. समोर रिटर्न येणार. पण आजच्या दिवशी 1 दिवसापुरतं आहेत. आणि आता आपण थोडंसं पुढं आलोय पालखीच्या. आणि आता इथूनच आपण दिंडीला लागणार आहे. हे बघा तुम्हाला आवाज होतो का? इथं माऊलींचं नगरखाना थांबलेलं आहे. हे बघा इकडं. आणि हे बघा आपल्या इथं माऊलींचं रथाचं आगमन झालेलं आहे. आता आजचं दर्शन तुम्ही असं लांबूनच घ्या. आता आपली दिंडी आलेली आहे. हो पता का सरळ धरा. आकडा बघायचा कसा आम्ही आता दिसलाय. आणि साक्षात स्वामी समर्थ आपल्या दिंडीमध्ये आपल्या सोबत चालतंय. बघा रेस करून बस आली आपली दिंडी. मस्तपैकी घोड्यांची प्रॅक्टिस चालू आहे. अतिशय सुरामध्ये चालू आहे. आपली जी वारी आहे त्याच्यामध्ये हे जे भगवे आहेत त्या भगव्यामुळेच आज आपला तिरंगा अगदी शानेने फडकतोय. आणि आपण जे करतो ते आपल्या देवाची वारी. देव देश आणि धर्म सोबतच घेऊन चालतात. ओके ना. ध्वजाला पण आपले हार घालून ठेवू. तिकडं विना आणि तुळशीला पण हार घातला बघा. बघा आता बरोबर 9:15 झालेत. आणि आपली दिंडी आता हडपसरमध्ये आली. म्हणजे पालखी हडपसरमध्ये आली. आणि इकडं मागं गर्दी बघा. बघा एवढी गर्दी आहे. पुढं पण तेवढीच आहे. याचा ऑडिओ कसं येतोय मला माहीत नाही आहे. कारण पहिल्यांदाच मी आयफोनमध्ये शूट करतो. त्यामुळं आवाजाचा काय प्रॉब्लेम असतो मला सांगा. तसं मी नंतर परत मग सॅमसंगमध्ये शूट करेल. आणि सध्या आपण चालू आहे हडपसरवरून पुढं आपल्या पुढच्या मुक्कामाला वरती. अरे का हो आपको एवढं लगेच दिसतंय का? बाबू बघा दिवे घाट इकडे. आणि जाऊ आपण आता पुढे दिवे घाटाचं मुक्कामाला दिसायला थांबू आपण. खाली आराम करू. पुढे दिंडीमधून आम्ही बाहेर आलोय. कारण पुढचं नियोजन करायचं आम्हाला. त्यासाठी आम्ही डायरेक्ट चाललोय वरकीच्या विसाव्याला.
पालखी आपल्या समोर आहे आणि दिवे घाट पण समोर. तुम्हाला गर्दी दाखवतो मी. बघा इथे ना, इथे ही पालखी आहे, समोर पालखी आणि समोर गर्दी बघा. दिवे घाटासाठी तुम्ही रथाचं दर्शन घ्या इथून. आता आपण जवळ एक 20 ठिकाणी आपल्या ॲम्ब्युलन्स जरी आली तरी एवढं पब्लिक वारीचं तिला जागा करून देतो. तोपर्यंत फास्टमध्ये ॲम्ब्युलन्स पुढं पण घेतो. एवढी गर्दी असताना पण नाही ना काय विषय. एवढी बेकार कंडिशन आहे तर थोडं पुढं आलो नियोजनासाठी. पण ही गर्दी बघा, चालताच येत नाही, चालताच येत नाही. आणि तो पटा तर एवढा आहे ना, तोंडा बसला घाणा उतर झाला आहे. 2 वाजले 2 आणि आत्ताशा आम्हाला काका भेटलेत. तर बरं वाटलं. आता टायमिंग वाजल्यात 1:45. हा पागली आमची. अहो काय फुपाट आहे. दादा पडतोय इथं, तोंड बिंड होतो. अरे शपथ एवढे हाल झाले ना चालताना, एवढे हाल मला वाटतं पाहायला अजूनही फोडणार आहे. अहो दिंडी सोडून येतो कुठं. हा का एकदम ओके. सगळीकडे पाठवणार, सगळे तुम्हाला बघणार आता. तुम्ही तिकडे बघू. अरे 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 मला वाटलं आता पाय घेऊनच जातोय काय. मला वाटलं पायच घेऊन जातो काय आता. माझे भाव शंकर भाव काठी का 2 मिनिटं. दगड तू दगड तोंड बिंड धुतो. लय गँग आणली. पटकन तोंड धुगा जरा बसू. आणि आपण आता वडकीच्या आपल्या विसाव्यावरती आहे. हे बघा आत्ताच पालखी गेली इथून आणि तुम्ही बघू शकता रथामागचा 11वा नंबर चालू आहे. आपली गुंडी पण येईल आता. आणि जसं की आम्ही तुम्हाला नियोजन म्हणलेलं सगळे आता मस्तपैकी आराम करतायत. आणि इथं बघा आपली खिचडी वगैरे तयार आहे. अगो बाबू काय काय वेळ आली भाऊ. काय दूध आहे या टेक्नॉलॉजी आहे. करा की. अहो लोकांना दिसलं पाहिजे शंकर भाऊ एवढे मोठे. पहिला वारकरी कशात खातोय. आयला पाणी काय बसलं, दूध काय झालं काय बघा भाऊ. एवढं सगळं संपायचंय काय. सासवडचा गप्पा सोपा नाहीये. बघा आमची पताकेवाली गँग बघा कशी झोपलेली आहे. ढाराढोर एकदम निवांत चालू आहे. असं गरिबांसारखं खायला लागतंय वारीमध्ये असं. आणि शूटिंग iPhoneची आहे त्याच्या. आणि हे गरीबासारखं आहे बघा. हे गरीब आहे. परिस्थिती हो काही काय नाही बघा. पाण्यामध्ये हे खायला लागते. विश्रांती काय कोण ओके. चला आता आपला विसावा झालाय. आता वाजत बरोबर 5:05 आणि आपली दिंडी आता नंबरला लागणार आहे परत. आणि आता दिवे घाट चढायचं आहे. दिवे घाटाचा प्रवेशद्वार बघा. सगळी लोक दिवे घाट चढण्याच्या प्रतीक्षेने उभे आहेत. तुम्हाला मी दिवे घाटचं दृश्य दाखवत होता खंड जरा. बघा आणि इकडं पण. तर तुम्हाला दाखवतो मी माऊलींनी पण दिवे घाट चढायला सुरुवात केलेली आहे आता. हे बघा इथं माऊलींची पालखी आहे आणि आता आम्ही दिवे घाट चढणार आहे. दिवे घाटाची मजा आज बघण्यासारखी. हा असं पाहिजे कलाकार. दिवे घाटाच्या खाली हे चालू आहे. अख्खी गाडी डिवायडरवर घेतली त्यांनी. भाऊ काय म्हणणं तुमचं. छत्रपती वारीमध्ये काय घ्यायची. लय कलाकार भेटतात लय कलाकार. तर बघा गाडी घेतली त्यांनी खाली घेतली तिकडं गावात.
मग पटकन जाऊ तिकडनं नेली तेव्हा गाडी घेतली खाली त्यांनी. तर आत्ता वाजलं 6:30 आणि हे बघा मी आत्ताच पेशंटला सोडलंय आणि 2 मिनिटं तुम्हाला सांगतो विषय काय झाला. गाडी दिली मला काकांना पहिले, त्यांची गाडी त्यांची. हा बघा बरोबर 6:45 झाले आणि अजून पण आम्ही दिवे घाटाच्या खालीच आहे. तर त्या काकांना चक्कर आली आणि आपल्या दिंडीमधले होते. तर आता आम्ही एवढीच जणं मागे थांबलो आणि ॲम्ब्युलन्स वगैरे काही भेटली नाही, काहीच झालं नाही. तर त्यांच्यासाठीच आम्ही खाली थांबलेलो. दिवे घाटाचा एन्जॉय तर केलाच आपला, पण ती एक सेवा झाली. तर ती चक्कर आल्यामुळं आमचं चालू होतं इकडे तिकडे जाणं, डॉक्टरांपाशी घेऊन जायला आम्हाला एवढं सगळं तासभर लागला. आता इथून पुढं आपलं 3-4 तास चालायचं आहे. एवढंच होतं. दिवे घाटाचा एन्जॉय माफ करा, मी तुम्हाला दिवे घाटाचा एन्जॉय दाखवू शकलो नाही, पण आता ठीक आहे. आता आपण जाऊ वरती. जवळजवळ 100 दिंड्या माग आहे मी. 100 नाही किती काय नसते. 54 दिंडी चालू होतं आणि आमच्या दिंडी मला 3 जणांना मी शोधतो आता दिवे घाटामध्ये. वारी फक्त चालण्यासाठी नसते, ते पण विषय होतात. दिंडी म्हणलं की लोक शोधायची, काय काय करायचं तिथं झालं असतं. आणि इथं काहीतरी लफडा आला आहे, त्यांनी काहीतरी मॅटर केला आहे. बघा दिवे घाटातला पांडुरंग तिकडे जायचं आहे आपल्याला. बघा दिवेघाट सोडतं जाऊन. तर मागच्या दिंड्यांच्या ना भरपूर हालेत, कारण बघा एका साईडने गाड्या चालल्यात, एका साईडने दिंड्या चालल्यात. आणि या क्लचपटांचा वासमुळे आहे ना तो गुदमरतं आहे आम्हाला. इथे एका आजींचं सामान घेतलं आहे, कारण त्यांना चालवत नव्हतं सुटलेल्यामुळे, मागं पडलेलं. त्यामुळं तर आपल्या दिंडी भेटलं मला वाटतं, कारण आत्ता इथं 118वी दिंडी चालू आहे. काय पण म्हणा बघा तिथे साहेब आहे ना, त्यांना मानलं पाहिजे ना. एकटेच अख्ख्या खालनं बघतो मी. बाय बाय का आम्ही एवढंच आता. ते साहेब एकटेच खालनं ट्रॅफिक मॅनेजमेंट करत एकटेच वरती येत आहे बघा. एकटेच आहेत, एकटेच. त्यांना मानलं पाहिजे. गोष्टीला कोणीच नाही आहे, तरी पण ते आत्ता पायावरनं गाडी गेली त्यांच्या गावात. तरी भाऊ डेडिकेशन. आत्ताच आपल्याला आपली दिंडी भेटली. हो आलो. 100 वर्ष ऐकलं नाही मला. अहो माऊलीची भावली झाली, आता काय सांगता. अहो सांगता होता विषय काय आला सगळ्यात. आम्हाला मला जरा रिलॅक्स होईल, बरं झालं आता आलो. बघा वजा आणलं सोबत. बाबा पहिलं माझ्या पार्टनरला भेटतो. अरे बाबा काय सांगायचं तुला आता तारा आमची. तर यावेळेस पालखीने लयच गैरसोय केली आहे का नाही. लय गैरसोय केली. आत्ताची बघा अजून किती वाजला, 7:43 म्हणजे 7:45 झालेत आणि अजून आम्ही दिवे घाट पण चढला नाहीये, जो की आता आम्ही वरती पाहिजे होतो आहे का नाही. गेल्या वेळेस 7 वाजता वरती होतो. 7 वाजता दिवे घाटामध्ये होतो आणि अजून आम्ही इथंच आहे. अर्ध्यात पण नाही अजून, नाही अर्ध्यात आहे आता. तरी अर्धा 1 तास लागला. 1 तासभर आणि पालखीवर थांबली आता. आणि आता ते म्हणण्यापेक्षा खूप गर्दीमुळे आहे ना पालखीला येत. आणि रोडचं काम चालू आहे त्यामुळे अजून खाली 6 वाजता निघालेली पालखी. आणि आता त्राणच गेला सगळा, ते खाली तो विषय झाला मला त्याच्यामुळं. तर मला तर वाटत नाही कुठल्या दिंड्यांनी दिवे घाट एन्जॉय केलाय. दरवर्षीप्रमाणे जो दिवे घाटामध्ये नाद असतो, सगळा दूर असलो तो यावर्षी तुम्ही केला असं वाटत नाही. कारण बघा तिकडं गाड्या, इकडं वारकरी, असंच चालू आहे सगळं. सगळा थकवा घालणार तर म्हणजे विठ्ठलाची मूर्ती दिसणार. ही बघा आपली मूर्ती. सगळ्या वारीचा जो थकवा जातो एवढी गर्दी आहे ना. भेटू बघा 8 वाजलेत. आपण दिंडी सोडून थोडं पुढं आलो आहे, कारण थोडंसं काम होतं आपल्याला. पुढं जायचं, पुढची तयारी करायची, पुढं काय झालं नाही हे सगळं बघायचं. त्यामुळे आपण पुढं आलतो. आणि हे बघा 8 वाजलेत आणि अजून पालखी इथं विसावायलाच आहे. खाली लय गर्दी. मला कळत नाही पालखी जाणार आहे, माहिती आहे पालखी सोहळा आहे. तर यावर्षी एवढा 2 व्हीलर रस्त्याला का, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं आहे बघा. रस्त्याला सगळ्या गाड्या लागल्यात, त्यांच्यामुळं वारकऱ्यांना एवढी अडचण होती, एवढी डेंजर अडचण होती ना. चालतच नाही लोकांना. बघा ना केवढ्या गाड्या लागल्यात रस्त्याला. रस्त्याला गाड्या आहेत.
आणि मी व्हिडिओ काढणाऱ्या मागे कारण विषय असं होता की चालताच येत नव्हतं. टू व्हीलर एवढं रस्त्याला आहेत ना. काय म्हणणं तुझं? ट्रॉफिकचं पोलिसांनी अजिबात नियोजन नाही. म्हणजे काय आले वारीच्या गाड्या सोडायच्या होत्या तर यांनी प्रायव्हेट गाड्या पण टू व्हीलर इतक्या सोडलेल्या आहेत त्याच्यामुळं वारकऱ्यांना चालताच येईन अजिबात. पूर्ण ब्लॉक केलेला आहे घाटात. अख्ख्या दिवे घाटात एवढा क्लच प्लेटचा वास होता. वारकरी असं आम्हाला पण कुटुंबासारखं होतं. बाकी म्हाताऱ्या माणसांचं काय म्हणतील आहे का नाही. आणि ही गर्दी बघा अजून पण इथं बघा टू व्हीलर सगळे इकडनं आत चालले आहेत. बॅरिकेड नाही काय नाही. आणि हे बघा ही गर्दी बघा. हा बघा काय ही गर्दी. आता या फोनमध्ये किती दिसते माहीत नाही. माझा अल्ट्रा जास्त दिसला असताना मला वाटतं ही वारी माझी परीक्षा घेणारी वारी आहे. सगळ्या पापांची शिक्षा एकदाच भेटते. पाहायला मस्तपैकी पोड आलेला आहे एक मोठा. तुम्हाला उद्या दाखवतो उद्या. हे अशोक भाऊ आमच्या सोबत आमच्या मागं एक तासभर झालं किती किती 15-20 मिनिटं झाले चालत आहेत आणि आम्हाला त्यांनी ओळख पण नाही दिली. मी कोणाला तरी काहीतरी सांगितलं तेव्हा ते ओरडलं तेव्हा आम्हाला कळलं अशोक भाऊ आहेत. भाऊ हे साप चुकीचं गेले तुम्ही. साप चुकीचं नाही माणसाचं लक्ष पाहिजे की वारीत चालताना. पण तुम्हाला कळलं का वारीत कधी पण मागं लक्ष नाही तेव्हा पुढे लक्ष हा त्याच्यामुळे आमचं पुढं लक्ष होतं. आमचं पुढं लक्ष होतं ना. तरी बात केली असती. आता भाऊ जरा सांगा आज कसं वाटलं तुम्हाला. मस्त मस्त. आज फक्त काय झालंय दुराळा जास्त होता आणि थोडं पालखीला यायला आणि ट्रॅफिक जास्त होतं. कसं काय ट्रॅफिक नियोजन काय झालं असं हे आज नियोजनाचं गडबड झाली जरा. मला असं वाटतं त्यांनी लोकल गाड्या सोडल्यामुळे लय त्रास झाला. ते नव्हतं सोडायला पाहिजे आहे का नाही. तर हे सगळ्यांचंच आहे की लोकल गाड्या सोडल्यामुळे त्रास झालाय. बाळा आक्का चालला का तू. आक्का चाललाय का. मग ते तोंडाला का वाटत काय ना तू अवतारावर आक्का चाललाय म्हणून. एवढा स्वच्छ कसा काय तू. एवढा स्वच्छ कसा काय तू. अरे हे बघ कळकटले मळकटले तोंड बघ. एवढा गोड गोंडस कसं काय दिसतो अजून. होय अशोक भाऊ. हो भाऊ हा एवढा गोड काय दिसतोय अजून. हा आक्का नाही चालला. चाललाय ना राव. होय आम्ही बघ कसं कळकटले हे काय असं दिसतंय. कसं वाटलं तुम्हाला. चांगलं वाटलं आम्हाला. जे काय आहे ते भारी वाटलं. आता पुढल्या वर्षी डायरेक्ट इथून पुणे ते डायरेक्ट पंढरपूर आळंदी ते आणि ते पंढरपूर का direct. बघा लोक बघतात नंतर विचारतात आला का नाही. आता हे दर्शन घ्यायचं ट्राय करणार आहे. मी तर नाही करणार. मी पडलोय बघा एकदा. फुल गर्दी. अरे 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 हे काय होतंय. दिवेघाट अंगावर आलाय. दिवेघाटाचा अंगावर आलं डोक्यात पण पडला आता. हे बघा हा निघालाय पळत आता. त्याला चालायला आवडतच नाही. त्याचं आता काय डोक्यात चाललंय त्यालाच माहिती. आता गेलाय पुढं पळत बघा. बघा आत्ता बरोबर आहे ना. तुम्हाला सांगतो किती वाजले तर बघा 10:09 झाले आणि आजचं टोटल किलोमीटर झालंय हे बघा दिसते का तुम्हाला 35.55 किलोमीटर. आणि अजून आपली दिंडीचा मुक्काम एक 5 ते 10 किलोमीटर म्हणजे जवळजवळ आपलं 42 किलोमीटर टोटल अंतर आहे. आपल्याला अजून 42 किलोमीटर आहे अंतर. अजून 1 तासभर तरी लागेल जायला. एवढंच मी तुम्हाला भेटतो आता दिंडीवरती. चेहरा तर फार माझा आहे असं. अशा प्रकारे 12 वाजता आपली दिंडी आलेली आहे आणि पावणे एकादशीला सुरुवात झाली आणि बारशीला दिंडी आली. एकादशीला सुरुवात झाली आणि बारशीला दिंडी आली. ठिकाणी गेलं तळावर घ्या तर बारच सोडायची. बरं कसं वाटतंय भाऊ. तुला कसं वाटतंय. जिरली म्हणलं ना तुला. छान जिरले. छान जिरली. छान जिरली. माझी सगळी जिरून गेली. माझे पण भागले आता. चला रामकृष्ण हरी. आता झोपतो. लोक मला म्हणतील एवढा पळतो तू काय जिरली. अहो पण 5 वाजल्यापासून संध्याकाळी पण 12 नाही पळत मी. नुसतंच चालतोय. चला आता भेटू आपण उद्या. तुम्हाला सगळे किस्से सांगतो काय काय झालं. सगळ्यांचे पाय पाय चाल बघा नुसते सगळे वाकडे तिकडे चालले. पाय सुचले ते झाले. बरंच काय झालंय तुम्हाला सगळं उद्या डिटेल व्हिडिओ सांगतो सगळ्यांचा कोण कोण कसं होतंय.
अरे गाड्यांच्या क्लच पेटा गेलेत ना इथं त्या दिवे घाटात चला शुभरात्री. आता बोलत 12 आणि लक्षात 12 वाजता आम्ही आलोय.